नमस्कार मंडळी, आज आपण ओल्या नारळाच्या दुधातली आळूवडी रेसिपी पाहूया। ओल्या नारळाच्या शिऱ्यामध्ये ओल्या नारळाचं शिरं काढायचे, दूध काढायचे आणि त्यामध्ये ही आळूवडी शिजवून घ्यायची। तर ती मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा। बघा, छान अशी अप्रतिम ही आळूवडी अशा पद्धतीने बनवली तर लागते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 15 ते 16 मी आळूची पानं, जी मी आळूवडीची पानं माझ्याच घरच्या कुंडीमध्ये, मी बाल्कनीच्या कुंडीमध्ये लावलेली होती, तीच मी काढून घेतलेली आहे। बघा, मस्त अशी ती आळूची पानं तयार झालेली आहेत। कुंडीमध्ये अशा प्रकारे लावली तर खूप छान होतात। ती पानं मी स्वच्छ धुवून आणि पुसून आणि त्याच्या पाठच्या ज्या शिरा असतात, धागे असतात, ते काढून घेतलेले आहेत आणि अगदी पानं एकदम कोरडी करून घेतलेली आहेत। बघा, मस्त अशी अशा प्रकारे पानं कोरडी करून घ्यायचे। आणि आता ह्यासाठी काय काय साहित्य लागले तेही पाहूया। अख्ख्या नारळातला मी अर्धा नारळ खवून घेतलेला आहे, त्यातला पाऊण पट नारळाचं दूध काढण्यासाठी घेतलेलं आहे आणि पावपट आपल्याला वाटण्यासाठी घेतलेलं आहे। तर वाटणामध्ये कढीपत्त्याची पानं थोडीशी, हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार, आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची, ओला नारळ जो पावपट काढून ठेवलेला आहे तो, आणि जिरं, हे इतकं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचंय। मसाल्यामध्ये गरम मसाला 1 चमचा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। घरगुती मसाला 2 चमचा, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आणि हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, हिंग पाव चमचा घेतलेला आहे, मीठ चवीनुसार आणि गूळ 3 चमचे घेतलेले आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी करू शकता, स्किप नाही करू शकत, पण थोडं कमी। आळूवडी ही आंबट गोड चवीची छान लागते। आणि चिंचेचा कोळ, जवळजवळ 50 ग्रॅम चिंच मी भिजत ठेवली आहे, त्याचा कोळ करून घेतला आहे। हे 150 ग्रॅम बेसनचं पीठ आहे, चणा डाळीचं, 1 वाटी फूल आहे। आता वाटण मी अशा प्रकारे बारीकसर असं बनवून घेतलेलं आहे। त्यामध्ये सगळे मसाले आणि बेसनचं पीठ सगळं घालून घ्यायचंय। बघा, अशा प्रकारे। आणि ही आळूवडी आम्ही श्रावणामध्ये वगैरे आणि गणपतीला हमखास बनवताना अशा पद्धतीने बनवली तर ती खूप छान होते। आणि जे मी 1 बाउल पूर्ण मी नारळाचं दूध घालून घेतलेलं आहे, म्हणजे अख्खा नारळामधला मी अर्धा नारळ खाऊन घेतलेला होता, त्यातला पाऊणपट दुधासाठी नारळाच्या आणि पावपट वाटण्यासाठी वापरलेला आहे। तर अशा प्रकारे हे सगळं त्याला एकही गुठळी न राहता राहील अशी मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता एका परातीमध्ये हे पान पलटी करून घ्यायचं आणि त्यावर हे बॅटर लावून घ्यायचं। आळूवडीचं जे मी बॅटर बनवलं ते लावून जाडसर लावायचंय, एक उलट ठेवायचं, एक सुलट ठेवायचं, अशा पद्धतीने पान ठेवायचे आणि ह्याचे रोल करून घ्यायचे। आता एका रोलचे 3 तुकडे करून घ्यायचे आणि ते मी कसे बनवते ते पुढे तुम्ही पहा। बघा, ह्याचे अशा प्रकारे दुमडून घ्यायचं हे, आणि अशा प्रकारे मी 3 रोल बनवून आणि त्याचे एका रोलचे 3 तुकडे करून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचंय। तेल मी 3 चमचे घेतलेले आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये हे आळूवडीचे तुकडे पीस घालून घ्यायचे। आळूवडी उकडायची नाही, आपल्याला नारळाच्या दुधामध्ये शिजवून घ्यायचे शिऱ्यामध्ये। आता हे सगळे असे तुकडे घालून त्यावर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटं त्याला मध्यम आचेवर शिजवून घ्यायचंय। आता ह्याची बाजू पलटून घ्यायची आहे, असं 2 ते 3 वेळा अशी पलटून घ्यायची आहे आणि आच ही मध्यमच ठेवायची, फुल ठेवायची नाही। बघा, आता अशा प्रकारे पलटून घेतल्यानंतर जशी आपण आळूवडी उकडून घेतो तशा पद्धतीने ती कडक होते। बघा, अशा मस्त अशी, आणि ह्याला झाकून ठेवायची, अशी 2-3 वेळा अशी पलटून घ्यायची, 2-2 मिनिटाची। बघा, आणि अशा पद्धतीने आळूवडी ह्यामध्ये जर नारळाचं दूध घातल्यानंतर इतकी त्याला टेस्ट, अप्रतिम टेस्ट येते। बघा, आता ह्यामध्ये नारळाचं दूध 1 बाउल भरून घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचंय आणि त्यावर झाकण ठेवायचंय ना, मस्त असं 10 मिनिटं त्याला मध्यम आचेवर शिजत ठेवायचंय। सगळं दूध नारळाचं त्यामध्ये आळूवडीच्या तुकड्यामध्ये गेलं पाहिजे। बघा, वरून असं सफेद थर आला की समजायचं सगळं आपलं दूध आळूवडीमध्ये मुरलं गेलेलं आहे। आणि आता तेलही सेपरेट झालेलं आहे, बघा, तेलही सुटलेलं आहे। बघा, आता ह्याला पलटून घ्यायचंय पुन्हा, आणि पलटून घेऊन त्याची बाजू पलटून घेऊन त्याला पुन्हा 1-2 मिनिटं असं शिजत ठेवायचंय। बघा, आणि ह्यामध्ये मी कांदा लसूण वगैरे काही वापरलेला मिळत नाही, अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि वाटण पण अगदी सोप्या पद्धतीने केलेलं आहे। बघा, आता ही आळूवडी आपली तयार झाली, शिऱ्यातली आळूवडी, ह्याला आम्ही म्हणतात शिऱ्यातली आळूवडी। श्रावणामध्ये गणपतीमध्ये हमखास आम्ही बनवतो आणि एरवीही असं बनवतो। आता ही चहा आणि जेवणासोबतही तुम्ही खाऊ शकता
आणि चहा सोबत नाश्त्याला ही खूप छान लागते। अप्रतिम अशी ही रेसिपी आहे बघा। अशा पद्धतीने तुम्हीही बनवा। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा। आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत, सोप्या सोप्या रेसिपीज येत आहेत, तेही तुम्ही पाहायला विसरू नका आणि बनवून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा आळूवडी कशी झाली ती। आणि अशा पद्धतीने मस्त लागतात अशी आळूवडी बनवून बघा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।